राम राम पाहुणं मंडळी. सगळं हवा पाणी बरं आहे ना हो का? आता पाटील धाब्यावर आलायसा आणि मटणाचा विषय निघणार नाही, शक्य आहे काय राव? रविवार म्हणजे मटणवार आणि नॉनव्हेज लव्हरसाठी मेजवानीच. सकाळ सकाळ जातात पिशवी घेऊन खाटकूट करायला. म्हणलं आज मस्तपैकी कोल्हापूरची झणझणीत मटण सुक्क व तांबड्या रस्स्याची आपल्या लोकांना रेसिपी दाखवूयात. त्यासाठी सगळ्यात आधी मी अर्धा किलो मटण घेतलं होतं. आता हे दोघा तिघांसाठी पुरतं बरं का. जास्त लोक असतील तर तुम्ही 1 किलो पण घेऊ शकता. ते क्वांटिटीनुसार ठरवा. सोबत मी चरबी सुद्धा घेतली होती कट करून. मटणामध्ये 1 चमचाभर मीठ टाकलं, 1 चमचाभर हळद टाकली आणि मस्त टॉस करून मॅरिनेट करायला ठेवून दिलं होतं. गॅसवर कुकर ठेवून दिला. त्यामध्येच आपल्याला मटण सुद्धा शिजवायचं आहे. त्यामुळे त्यामध्ये 2 चमचे मी तेल टाकलं. त्यामध्ये चरबी मी व्यवस्थित भाजून घेतली. त्यानंतर एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा आपल्याला घ्यायचा आहे. तो सुद्धा त्यामध्ये टाकून गुलाबी रंग येऊस तोपर्यंत परतवून घ्यायचा. आता चरबीचं कसं असतं ना की चरबीमध्ये खूप जास्त आयर्न सापडलं जातं, जे आपल्या शरीरातील रक्तासाठी खूप फायदेशीर असतं. त्यामध्ये सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड फॅट्स, जे आपण गुड फॅट्स म्हणतो, ते भरपूर प्रमाणात आढळतात. म्हणून चरबी तुम्ही सुक्यामध्ये टाका किंवा रश्श्यामध्ये टाकली तरी चालते. कांदा आणि चरबी दोन्ही व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मॅरिनेट करायला ठेवलेलं मटण टाकून घ्यायचं आहे. ते सुद्धा कढईत आपल्याला परतवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावरती एक झाकण म्हणून ठेवायला खोलगट ताट घ्यायचं आहे. आता ताटात आपण सर्वात आधी पाणी ओतून घ्यायचं. आता हे पाणी कशासाठी बरं, तर आत कुकरमध्ये असलेल्या मटणाला अजून चांगलं पाणी सुटेल आणि ते मटण खाली कुकरला चिकटणारही नाही. त्यासाठी पाणी वरतून टाकून घ्यायचं. जेव्हा आपण कुकरला शिट्टी मारतो तेव्हा जे रश्श्यासाठी आपल्याला पाणी हवं असतं ते जरा अळणी बनतं किंवा मटणाची जी सत्व असतात, प्रोटीन्स असतात, न्यूट्रिशन्स असतात, ते त्यामध्ये उतरत नाहीत. म्हणून अशा पद्धतीने सुरुवातीला रश्श्यासाठी आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे. आता जवळपास मी अर्धा लिटर पाणी अशा पद्धतीने टाकून मटण शिजवून घेतलेलं आहे. आपल्याला हवा तेवढा रस्सा तयार झाला की त्यानंतर कुकरचं झाकण लावून त्याला 3 ते 4 शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकताय मटण पूर्णपणे असं शिजत आलेलं आहे आणि मटणाचा रस्साही चांगला तयार झालेला आहे. आता जोपर्यंत कुकरला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण सुक्या मटणासाठी मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये मी खडे मसाले सर्व घेतले होते. खडे मसाल्यांमध्ये मी 1 चमचा जिरा, 1 चमचा तीळ, 1 चमचाभर धने, त्यानंतर तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळे मिरी असे सर्व जिन्नस त्यामध्ये टाकून घेतले होते. ते सुक्केच आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत. ह्यामध्ये तुम्ही खसखसही टाकू शकता. आता माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी टाकली नव्हती. ते कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 चमचाभर तेल टाकून त्यामध्ये 1/4 सुक्या खोबऱ्याची वाटी त्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि ते तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर उत्तमच. त्याची चव सुक्या मटणामध्ये खूप छान उतरते. आता माझ्याकडे सुकं खोबरं होतं ते मी भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर 1-2 मीडियम साईजचे उभे चिरलेले कांदे घ्यायचे आहेत. ते सुद्धा कढईमध्ये भाजून घ्यायचे. त्यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, थोडंसं अद्रक टाकायचं. तिखट हवं असेल तर त्यामध्ये हिरव्या मिरच्याही टाकून घ्यायच्या. मी 1 मिरची त्यामध्ये टाकलेली आहे.
ते सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं। थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून ते वाटण वाटून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला लागल तसं पाणी टाकायचं आणि थोडंसं पातळसर असं वाटून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। सोबतच कुकरही आपला थंड झाला असेल आणि मटणही शिजलं असेल ते तुम्ही पाहू शकता। मी रस्सा आणि सुक्कं मटण दोन्ही वेगळं वेगळं ठेवून घेतलेलं आहे। मसाला भाजलेल्या कढईतच 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि जो मिक्सरला आपण वाटण करून घेतलं होतं ते चांगलं तेल येऊस तोपर्यंत भाजून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये मी आमचा जो घाटी मसाला आहे कोल्हापूरचा तो टाकते आहे। तुमच्याकडे जो काही काळा मसाला असेल, लाल तिखट, लाल चटणी मसाला जो तुम्ही वापरता तो तुम्ही टाका। त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि जेव्हा मी लाल तिखट टाकत होते तेव्हाच मला लक्षात आलं की मी कोल्हापूरवरून आणलेला एक तांबडा रश्श्याचा मसाला सुद्धा होता, तो सुद्धा मी त्यामध्ये टाकला। तुम्हाला जर नाव हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं नाव लिहून देईन। ह्या सर्व मसाल्यांना चांगलं तेल येऊस तोपर्यंत, तेल सुटूस तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे। सोबतच दुसऱ्या बर्नरवरती मी कुकरमध्ये रश्श्यासाठी ठेवलं होतं। रश्श्याला चांगली उकळी येऊन देते आहे। कढईमध्ये जो मसाला आपण भाजून घेतलेला आहे त्यातला 1 चमचाभर मसाला आपल्याला रश्श्यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर जर आपल्याला मटणासाठी आपण जो मसाला तयार केलेला आहे तो जर तुम्हाला खूपच चिकट वाटत असेल किंवा घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये 1 चमचाभर तुम्ही रस्सा टाकून त्याला पातळ केलं तरी चालेल। मी तसंच केलं होतं। त्यानंतर जे मटण आपल्याला शिजलेलं आहे ते मटण कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटासाठी त्याच्यावर ताट ठेवून शिजायला ठेवायचं आहे। रश्श्यामध्ये मटणाचे काही तुकडे टाकून घ्यायचे आणि रश्श्याला सुद्धा उकळी आणून द्यायची आहे। तर तुमचं कोल्हापुरी झणझणीत असं सुक्कं मटण आणि गरगरीत असा चमचमीत तांबडा रस्सा तयार आहे। मंडळी, जसं मटण खाण्याचे फायदे असतात तसे तोटे सुद्धा असतात। मटण सर्रास वजन कमी करण्यासाठी म्हणून खाल्लं जातं, पण डॉक्टर आठवड्यातून 3 वेळाच तुम्ही मटण खाऊ शकता असा सल्ला देतात। मटण खाल्ल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता कमी होते, तसंच मटण पचण्याचे जड असतं, त्यामुळे पाण्याचं प्रमाण तुम्ही त्या दिवशी जास्त ठेवावं। ही झाली आजची मटणाची हेल्थ टिप। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपला तर्रीदार तांबडा रस्सा आणि मटण सुक्कं तयार आहे। सोबतच कुकरला मी भात लावून घेतला होता, चपात्या लाटून घेतल्या आणि मस्त मटण थाळीचं ताट सजवून घेतलं आणि घरातल्यांना सर्व केलं। तुम्हालाही जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला अजिबात विसरू नका। सोबत तुमच्याकडे कशा पद्धतीचं मटण बनवलं जातं तेही सांगायला विसरू नका।